नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज बनवणार आहोत आपण पिझ्झा हे मी बेस त्याचा विकत आणलेला आहे। हे बेस कुठल्याही शॉपमध्ये भेटून जातात। 2 बेस 30 रुपयाला आहेत। तर आपण अगदी इझिली कमी किमतीत आणि मस्त घरच्या घरी टेस्टी असा हा आपण पिझ्झा बनवू शकतो। आपल्याला जे पण यूज करायचं आहे ते यूज करून एकदम स्वस्त आणि मस्त टेस्ट तर खूप मस्त असते, मस्तच येते। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला व्हिडिओ लक्षात येईल आणि छान अशी चव पण तुमच्या पिझ्झा सोबत तुम्हाला खायला भेटेल। तर इथे मी हे सगळं आवरण्या अगोदर एक पातेलं घेतलेलं आहे, जे की गॅसवरती जसं बेक करण्यासाठी मीठ घालतो आपण आणि त्याच्यावरती जाळी वगैरे ठेवून झाकण ठेवून गरम करायला 10 मिनिटांसाठी ठेवलेला आहे। तोपर्यंत मी हे जे राहिलेलं आहे ते आवरून घेतलेली आहे। यात मी पनीर पण यूज करणार आहे। पनीर असेल तर यूज करा, नसेल तर स्किप करा। कांदा घेतलेला आहे मोठे मोठे चाप करून, टोमॅटो पण मोठे मोठे चाप करून घेतलेले आहेत। इथं कॅप्सिकम घेतलेले आहे मोठे मोठे चाप करून। हे ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स आहेत। हे तुम्हाला बॉटलमध्ये सुद्धा उपलब्ध भेटतात, कुठेही तुम्हाला कुठल्याही दुकानात मध्ये भेटून जाईल। हा चीज आहे आणि हा पिझ्झा सॉस आहे। ऑल इन वन आहे। हे तुम्ही पास्त्यासाठी पण यूज करू शकता आणि हे आपले पिझ्झा बेस, जे की मी 30 या 40 पर्यंत भेटून जाऊ शकतात। 2 बेस आहेत त्यात। तर चला मग करायला घेऊया आपण पिझ्झा। तर एका साईडला मी भांड गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। आता आपण पिझ्झावरती पूर्ण सगळं हे मांडून घेऊ। तुमच्याकडे जर कॉर्न्स असतील तर कॉर्न पण यूज करू शकता यावरती। चला मग आपण पिझ्झा बनवायला घेऊया। यात आणखीन एक गोष्ट ॲड होणार आहे, जे की टोमॅटो केचप। आपल्या सगळ्यांच्या घरी हे उपलब्ध असतंच। तर आता मी एक प्लेट घेते। प्लेट घ्या किंवा ताट घ्या, तुमच्या घरी जे पण असेल अवेलेबल, जे त्या कढईत तुम्ही ते जे मी भांड ठेवलेलं आहे, एक पातेलं ठेवलेलं आहे, तुम्ही कढई यूज करा किंवा पातेलं यूज करा किंवा कुकर यूज करा, काहीही चालतं। फक्त कुकर यूज करते वेळेस त्याची शिट्टी काढून यूज करायचं आहे। तर इथं मी एक प्लेट घेतलेला आहे। प्लेटमध्ये बटर किंवा तूप यूज करायचं आहे, जे की आपल्याला प्लेटला लावून घ्यायचं आहे खाली। मी बटर लावून घेते याला। तूप असेल तर तूपही लावू शकता। माझ्याकडे आहे अवेलेबल बटर, म्हणून बटर लावणार आहे। तर पूर्ण प्लेटला छान असं हे बटर मी लावून घेते। हे मेल्ट नाही आहे बटर, जसं आपण शिजायला ठेवूया तसं हे मेल्ट होऊन जाईल छानपैकी। 1-2 ते 4 एखादा मिनिट पण लागणार नाही हे मेल्ट होण्यासाठी। तर आपलं लावून घेतलेलं आहे मी आता बटर। त्यावरती आता हा पिझ्झा बेस जो आहे तो, यात 2 पिझ्झा बेस आहेत। हे बघा, मी एक पिझ्झा बेस ठेवते। ही साइड जी स्पूनची आहे साइड, जास्त मोठे होल दिसतात ती वरची साइड आहे, आणि कमी होल म्हणजे एकदम अलगद दिसतात ती खालची साइड आहे। खालची साइड आपण या प्लेटवरती ठेवूया। थोडं उत्तळ जरी प्लेट असलं तरी चालेल, माझ्याकडे असं आहे। थोडंसं आतमध्ये जाईल हे, जेव्हा हे बेक होईल तेव्हा, तर चालतं, काही नाही इतकं। आता आपण एका स्पूनच्या साहाय्याने याच्यावरती थोडंसं केचप लावून घेऊ। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती तूप किंवा बटर यूज करू शकता। मी थोडंसं तूप यूज करते। जो बेस आहे त्याच्यावरती हे तूप मी लावणार आहे आता।
याला छान असं पसरून घ्यायचं आहे. मेल्ट झालेलं असलं तरी छान आहे, नसेल तर असं जरी लावलात तरी चालेल, काही हरकत. ते जेव्हा बनेल तेव्हा मेल्ट होऊन जाईल. सॉरी, इथे मी थोडेसे चेंजेस केलेले आहेत. हे जे प्लेट आहे ते प्लेट पूर्ण मी चेंज करून घेते. इथं मी एक उथळ प्लेट ठेवलेला आहे, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, या भांड्यात मी प्लेट ठेवलेला आहे आणि खाली माझं मीठ वगैरे आहे. काढते वेळेस थोडंसं मला अलगद काढावं लागेल. आता याला मी बटर लावून घेते आणि जसं पिझ्झावरती पूर्ण त्याच्यावरती ते चीज वगैरे घालून घेईन तसं ते पिझ्झा इथे मी आणून ठेवेन. चला तर मग या पिझ्झा बेसवरती आपण थोडंसं केचप लावूया अगोदर. सगळीकडे केचप आपल्याला लावून घ्यायचं आहे. साधारणतः 2 चम्मच 1.5 चम्मच लागेल, जास्त केचप मी लावणार नाही. पिझ्झा सॉस थोडासा जास्त लावणार आहे. खालच्या साईडला केचप हलकंसं लावलेलं आहे, जास्त लावलेलं नाही. तर आता यात जाईल आपला हा पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस कुठल्याही शॉपमध्ये भेटून जाईल तुम्हाला. याला छान असं फिलअप करायचंय. एकदम झटकीपट हे होऊन जातं, जास्त वेळ सुद्धा घेत नाही आणि पटकन घरी एकदम स्वच्छ छान मस्त टेस्टी. बाहेर जर हेच पिझ्झा आपण घ्यायला गेलो तर 150 ते 200 रुपये आपल्याला पे करावे लागतात. घरी हे 40 ते 50 रुपये मध्ये आपलं होऊन जातं, जे घरचं सामान आहे त्यातच. आणि चीज आपण एक वेळेस आणलो तर चीज हे 120चं पॅकेट आहे चीजचं. यात आपण 3-4 तर पिझ्झा बनवू शकतो इझिली. तर पिझ्झा सॉस पण लावून झालेला आहे. यात आता मी चीज टाकणार आहे. तुम्हाला जशा क्वांटिटीमध्ये चीज यूज करायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही चीज घालू शकता. एक असं थोडंसं मोठं पण असतं ज्याला की खिसून टाकतात. हे आयतं रेडीमेड आहे, जे असं क्यूब्स आहेत छोटे छोटे एकदम. आता आपण यावरती पनीरचे क्यूब ठेवूया. पनीरचे क्यूब ठेवल्यानंतर कॅप्सिकम पण ठेवणार आहोत लगेचच साईडला त्याच्या. जसं तुम्हाला ठेवायचं आहे, जसं सजवायचं या पिझ्झाला तसं तुम्ही सजवू शकता. असं काही कंपल्सरी नाही की बाबा असंच ठेवा किंवा तसंच ठेवा. फक्त यात फिलअप केलेलं पाहिजे, जेणेकरून आपला जो स्वाद आहे पिझ्झाचा तो आपल्याला भेटेल खाण्यासाठी. हे मी असं सगळीकडे ठेवून घेते. आता आपला हा कांदा ठेवूया. सिंगल पीस करून ठेवायचे आहेत कांद्याचे. कुठेही ठेवा, जिथं जागा भेटली तिथं तुम्ही ठेवू शकता. तर आता याच्यावरती जाईल भरपूर सारं चीज. अगोदर चीज मी क्वांटिटी थोडी टाकली होती. यात जर कॉर्न्स असतील तुमच्याकडे तर कॉर्न्स यूज करा. याच्यावरती आता भरपूर असं हे चीज घालणार आहे मी.
शेवटपर्यंत चीजला असं ठेवायचं आहे. मी मुद्दाम हा व्हिडिओ स्किप केलेला नाही, कारण बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की बाबा केव्हा काय ठेवायचं ते, त्यामुळं. तर चीज ठेवून झालेलं आहे, चीज पण टाकलेलं आहे मी यात. आता आपण हे चिली फ्लेक्स जे आहेत याचे बॉटल्स भेटतात, जसे इनोचे वगैरे बॉटल्स असतात तसे बॉटल्स भेटतात. मुलं जर खाणार असतील तर बघून टाका चिली फ्लेक्स. मी अगदी थोड्या प्रमाणात चिली फ्लेक्स यूज करते, कारण माझे मुलं खाणार आहेत त्यामुळं. सहसा मुलांना खूप आवडतो पिझ्झा, त्यामुळं. तिखट काही मुलं खात नाहीत त्यामुळं. हे आहे ऑर्गॅनो. ऑर्गॅनो पण तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये भेटून जाईल. तर आपला पिझ्झा हा रेडी झालेला आहे. आता आपण याला भांड्यामध्ये ठेवूया वाफण्यासाठी. तर आता आपण हे भांडं ठेवलेलं होतं, यात हे झाकण पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. मी आता हे जे प्लेट ठेवलेली होती गरम होण्यासाठी, जी की असं फ्लॅट आहे पूर्ण, मध्ये डिप वगैरे नाही त्या प्लेटसारखं, त्यामुळे याला मी थोडंसं बटर लावून घेते. आणि आता आपण या पिझ्झाला 20 मिनिटासाठी बेक करायला ठेवूया. हा आपला पिझ्झा, याला मी असं ठेवलेलं आहे. आता याला झाकण ठेवूया आणि 20 मिनिट बेक करूया याला 20 मिनिट मीडियम फ्लेमवरती बेक करायचं आहे आपल्याला. हाय किंवा जास्त पण मीडियम नको, सहसा लो फ्लेमवरतीच करा 20 मिनिट. 20 मिनिटानंतर आपण याला काढून घेऊ. चला तर मग आपले 20 मिनिट हे झालेले आहेत. मी गॅस ऑफ केलेला आहे काढून घेऊपर्यंत. बघा किती छान आपला हा मस्त पिझ्झा तयार झालेला आहे. यात हे चीज नाही सॉस खाली आलं होतं, त्यामुळं हे थोडंसं इथं जळलेलं आहे. नाहीतर आपला पिझ्झा हा एकदम मस्त झालेला आहे. तर आता याला आपण काढून घेऊ हळूच. याला मी काढून घेते अगोदर. हे बघा आपला पिझ्झा हा छान झालेला आहे. याला आता आपण कट करू. छान असा हा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरनी कट करा, नसेल तर असंच तुम्ही चाकूनेही कट करू शकता. सावकाश सावकाश कट करावं लागेल याला. कार जी चाकू आहे त्याच्याने तुम्ही कट करू शकता. हे जे प्लेट्स आहेत त्याच्यावरती मी असं ठेवून कट करून घेते. तर असा हा आपला पनीर चीज पिझ्झा तयार झालेला आहे. करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. बघू काय होते ते. आवडला की नाही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.